सर्वांना नमस्कार. आपण ऐकत आहात करार प्रेमाचा भाग एक. एक विचित्र प्रस्ताव. पुण्यातील बाणेर भागातील त्या आलिशान कॅफेमध्ये मंद संगीत वाजत होतं. बाहेर पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे हवेत एक प्रकारचा ओलावा आणि मातीचा सुगंध दरवळत होता. समोर बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पाहून सईच्या हातातील कॉफीचा कप थरथरत होता. सई, तू नीट विचार कर. मी तुला जबरदस्ती करत नाहीये. पण माझ्या परिस्थितीसाठी सध्या हाच एक मार्ग उरला आहे. विराज शांत स्वरात म्हणाला. सईने आपले डोळे मोठे उंचावून विराजकडे पाहिले. विराज पुण्यातील एक यशस्वी बिझनेसमन, ज्यांच्या एका शब्दावर करोडोंचे व्यवहार व्हायचे. तो आज तिच्या समोर एक करार घेऊन बसला होता. विराज, तू जे सांगतोयस ते एखाद्या सिनेमातल्या कथेसारखं वाटते. लग्न लग्न आणि तेही फक्त एका वर्षाच्या करारावर का? सईने अविश्वासाने विचारलं. विराजने एक सुस्कारा सोडला आणि खिडकी बाहेर पाहू लागला. आजींची तब्येत ठीक नाहीये सई. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्याकडे फार कमी वेळ आहे. त्यांची शेवटची इच्छा आहे की मी लग्न करून स्थिरावलेलं पाहावं. त्यांना मी हे सांगू शकत नाही की माझा प्रेमावरचा विश्वास उडाला. म्हणून मला अशा एका मुलीची गरज आहे जी माझ्यासोबत एका वर्षासाठी पत्नी म्हणून राहू शकेल. बदल्यात तुझ्या बाबांच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च आणि तुझ्या लहान भावांचं परदेशातील शिक्षण याची जबाबदारी माझी असेल. सई सुन्न झाली. एका बाजूला तिचे तत्व होते आणि दुसऱ्या बाजूला तिच्या कुटुंबाची बिकट परिस्थिती. तिचे बाबा गेल्या 2 महिन्यांपासून ICU मध्ये होते आणि घराची आर्थिक ओढताण तिला आता सहन होत नव्हती. सौभाग्यदान करण्याच्या या प्रवासात तिचं स्वतःचं नशीब पणाला लागणार होतं. निर्णयाची यात्रा. त्या रात्री सईला झोप लागली नाही. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सईसाठी करार आणि लग्न या 2 विरुद्ध गोष्टी होत्या. पण हॉस्पिटलमधून आलेला फोन आणि पैसे भरा नाहीतर डिस्चार्ज घ्या ही धमकी तिला वास्तवाची जाणीव करून देत होती. तिने आरशात स्वतःला पाहिलं. तिचं साधं सौंदर्य, डोळ्यांतील निरागसता आणि मनातील जिद्द. तिने ठरवलं आपल्या कुटुंबासाठीच हे पाऊल उचलणार. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने विराजला मेसेज केला. मी तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. लग्नाचा सोहळा की मुखवटा. 2 आठवड्यानंतर एका साध्या पण अत्यंत खानदानी पद्धतीने विराज आणि सईचं लग्न पार पडलं. विराजच्या आजींच्या डोळ्यात ते समाधान होतं. ते पाहून सईला क्षणभर वाटलं की आपण काहीतरी पुण्य करतो. पण जेव्हा जेव्हा तिची नजर विराजशी मिळायची तेव्हा तिला त्या कराराची आठवण व्हायची. विराजच्या आलिशान बंगल्यात राजविरासत मध्ये तिचं स्वागत झालं. गृहप्रवेशाच्या वेळी तिने जेव्हा माप ओलांडला तेव्हा तिला जाणवलं की इथून पुढे तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. रात्री बेडरूममध्ये आल्यावर विराजने तिला एक फाईल दिली. हे काय आहे? सईने विचारलं. करारपत्र. यात स्पष्ट लिहिलं आहे की आपण जगासमोर पती पत्नी असू, पण खाजगी आयुष्यात एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही. तू तुझ्या खोलीत राहशील आणि मी माझ्या आजींसमोर. मात्र आपल्याला सुखी जोडप्याचे नाते करावं लागेल. विराजचे शब्द एखाद्या बर्फासारखे थंड होते.
सईने स्वाक्षरी केली. तिने विचार केला होता की हे सोपं असेल, पण एकाच छताखाली राहताना मनांच्या भावनांना करारात कसे अडकवणार हे तिला ठाऊक नव्हतं. पहिला दिवस आणि पहिली ठिणगी. सकाळी सई लवकर उठली. तिने ठरवलं होतं की जोपर्यंत ती या घरात आहे, तोपर्यंत ती तिचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल. तिने छान पैठणी नेसली, केसात गजरा माळला आणि स्वयंपाकघरात गेली. आजी तिथेच बसल्या होत्या. "ए ग सई, आज सुनबाईंच्या हाताचा शिरा खायला मिळणार तर," आजी हसत म्हणाल्या. सईने प्रेमाने शिरा बनवला. विराज डायनिंग टेबलवर आला तेव्हा सईला त्या अवतारात पाहून तो क्षणभर थबकला. साडीमध्ये सई खूपच सुंदर दिसत होती, पण त्याने स्वतःला सावरलं आणि लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलं. "विराज, अरे आज तरी ऑफिसला सुट्टी घे. सईचा पहिला दिवस आहे घरात," आजी ओरडल्या. "आजी, काम महत्वाचं आहे," विराज कोरडेपणाने म्हणाला. सईने शांतपणे शिऱ्याची वाटी विराजसमोर ठेवली. विराजने एक घास घेतला आणि तो थांबला. चव अगदी त्याच्या आईने बनवलेल्या शिऱ्यासारखी होती. त्याने सईकडे पाहिलं. तिचे डोळे त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. "कसा झालाय?" सईने दबक्या आवाजात विचारलं. "ठीक आहे," विराज म्हणाला आणि निघून गेला. पण सईला दिसलं होतं की त्याने वाटी पूर्ण रिकामी केली होती. ही छोटीशी गोष्ट सईच्या मनात कुठेतरी आशेचा किरण निर्माण करून गेली. रहस्याची सुरुवात. दुपारी जेव्हा विराज ऑफिसला गेला होता तेव्हा सई घराची साफसफाई करत होती. विराजच्या अभ्यासिकेत म्हणजे स्टडी रूममध्ये तिला एक जुना फोटो सापडला. त्यात विराज एका मुलीसोबत खूप आनंदी दिसत होता. त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं, "कायमचा तुझाच विराज, 2015." सईच्या मनात प्रश्नांचं काय माजलं. कोण होती ही मुलगी? विराजच्या आयुष्यात असं काय घडलं होतं ज्यामुळे तो इतका कठोर झाला होता? त्याने प्रेमावरचा विश्वास का गमावला होता? तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, "सई, तू इथे काय करतेस?" विराज दारात उभा होता आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. कराराचा पहिला नियम मोडला गेला होता. एकमेकांच्या खाजगी गोष्टीत ढवळाढवळ न करणे. आता या कराराचं काय होणार? सई या वादळातून स्वतःला कसं सावरणार हे पाहणं रंजक ठरेल. या कथेचा पुढचा भाग तुम्हाला हवा आहे का? ज्यामध्ये विराजच्या भूतकाळातील रहस्य उघडेल? हवा असल्यास कमेंट करा आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.